प्रश्न कुठे निर्माण झाला खरा की 1920 पर्यंत 1918 1920 पर्यंत जे संघाचे लोक होते म्हणजे हेडगेवार स्वतः काँग्रेसमध्ये होते, हेडगेवार काँग्रेसमध्ये होते, पण गांधींच्या नेतृत्वानंतर जेव्हा त्यांना कळालं की हे आता ह्या स्वरूपाच्या आंदोलनामुळे हे राष्ट्र हिंदू राष्ट्र बनवणं शक्य नाहीये असं वाटल्यानंतर 25 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थापना नाही होणं हे का नाही झालं? गांधी आफ्रिकेतून येताना त्यांना वर्णद्वेषाच्या विरोधात लढावं लागलं होतं. वर्णद्वेष, आर्थिक विषमता या साऱ्याचा अनुभव होता गांधीला. गांधी आले तेव्हा आगरकर आणि टिळक ह्यांच्यामध्ये मतभेद होते. गांधींनी असहकाराचाही मार्ग पत्करला आणि गांधींनी समाज सुधारणेचाही मार्ग पत्करला. त्याच्यामुळे नेमस्तवादी लोकांना असं वाटलं की गांधी आपलं कार्यक्रम म्हणून नाही आणि टिळकाच्या लोकांना असं वाटलं की गांधी संघर्षाचे राजकारण करतायत म्हणून हळूहळू ते दोन्ही. पण जेव्हा जे दोन एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात जन आक्रोश निर्माण होत होता तेव्हा हिंदू महासभेला असं वाटत होतं की आता हिंदू राष्ट्र बनवणं अवघड आहे असं वाटल्यानंतर संघाच्या अगोदर हिंदू महासभे त्याच्यानंतर ते हळूहळू गांधीपासून दुरावा. बऱ्याच ठिकाणी असं एका हिंदू महासभेच्या नेत्याला विचारलं होतं की समाज सुधारणा तुम्हाला बी हवी असते मग गांधी करतायत तर काय फरक पडतो? ते म्हणलं ठीक आहे हो, पण गांधींनी बामणावाला संडासमध्ये तोंड घालायला लावलं त्याचं काय करायचं? संडास साफ करायला साऱ्यांनाच लावायचं ना गांधी. आचार्य क्रमांकाने सुद्धा लावलं. समाज सुधारणेमध्ये रावसाहेब कश्मीरी एक पुस्तक लिहिले ते बरेच जणांनी वाचलं की आपेशी म्हणजे काय पराभूत राजकारणी आणि यशस्वी हे लिहिताना त्यांनी असे चर्चेत मला मी भेटले होते मी गेलो होतो चर्चेत असं म्हणाले की मी दिल्लीला भाषण करायला उठलो गांधीवर भाषण केलं, खाली बसलो, सभागृहातून एक गांधीवादी म्हातारा माणूस माझ्याकडे आला. तो मला असं म्हणाला की बाबासाहेबाबद्दल जे सांगितलं तुम्ही ते सारच्या सार स्वतःच्या जीवनात उतरवायचा प्रयत्न करणारा गांधी एवढा दुसरा शिष्य बाबासाहेबाला कोण मिळाला? तू तरी ऐका सांग. आणि मग रावसाहेब कशबे असं म्हणतात की तेव्हा मला असं वाटलं की आपण गांधीवर आणि हे गांधीवरला रावसाहेब कशबेचं पुस्तक अवश्य वाच. ते मी थोडं पुढे गेल्यावर सांगेन काय त्याच्या रिझर्वेशनच्या संबंध. गांधी आंदोलनात आले हिंदू महासभेच्या लोकांना असं वाटतं की हिंदू पण त्यांच्या बरोबर नव्हते. 97% हिंदू गांधी असं म्हणाले की हिंदू महासभा हिंदूचं काय झालं? 97% हिंदू तर माझ्या बरोबर आहे, तुमच्या बरोबर. परंतु हा संघर्ष सतत चालला. ज्या गांधीच्या नेहरूच्या बाबतीत हे बोलतात त्याच्याबद्दल आपल्याला त्रास व्हायला. आम्ही काँग्रेसच्या विरोधात होतो आणि कधी ते 18 महिने आम्ही जेलमध्ये राहिलो. वैचारिक विरोध होऊ शकतो, परंतु संघाच्या डोक्यात असं होतं उच्चवर्णीय लोकांच्या हातातली सत्ता सामान्य लोकांच्या हातात गेली. पुन्हा काय धर्माचा अंकुश सत्तेवर असला पाहिजे ही गेल्या 1000 वर्षापासून जे भारतीय संस्कृतीच्या म्हणजे त्या ब्राह्मणी संस्कृतीचा इतिहास ब्राह्मणी म्हणतोय संस्कृतीला जे वाटतं की उच्चवर्णीयाच्या हातात सत्तेचा अंकुश असला पाहिजे, सर्वसामान्य माणसाच्या हातात मतपेटी गेली आणि मतं गेली तर सत्ता आपल्यापासून बाजूला निर्णय घेणारे दुसरे असतील हा जो राग आहे. त्याच्यामुळे धर्मसत्ता ही राज्यसत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे असं रुजवायसाठी राम मंदिराचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा बघा राम मंदिराचा प्रश्न निर्माण झाला. अडवाणी असं म्हणाले की मंदिर कुठं बांधावं हे सरकार आम्हाला नाही सांगू शकत. म्हणजे राम मंदिर कुठं असावं हे सरकारने सांगायची गरज नाही ना, कोर्टात जायचा संबंध. तुम्हाला मी अशी शेकडो उदाहरणं सांगतो. केरळच्या भागामध्ये त्या मंदिरात प्रवेश करायला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला महिलांना सुद्धा समान संधी असली पाहिजे. पुरुषाला जर प्रवेश आहे तर महिलाला जाता आला पाहिजे. आत्ताचे गृहमंत्री काय म्हणाले माहित आहे?
असे कोर्टाने निर्णय द्यायला पाहिजे की जे लोकांना मान्य होतील. संविधानाने कायद्याची समता देऊन सुद्धा आज गृहमंत्री असं म्हणू शकतोय की कोर्टाने असे निर्णय द्यायला पाहिजे की जे लोकांना मान्य. हा जो संघर्ष आहे तो संघर्ष संपलेला नाही. आपण म्हणतो घटना उद्या दिवशी घटना संपली असं सांगू. ज्या दिवशी नव्या पार्लमेंटचं पूजन होऊन करून भगवे कपडे अंगावर घालून महाराजाला घेऊन पूजन केलं त्या दिवशीच आपली घटना संपली आहे. तुम्ही म्हणत बसा आमची घटना आहे म्हणून. का नाही विरोध झाला भारतात? आम्ही पुरोगामींनी काय केलं? आम्ही का नाही लढलो? आम्हाला पण भीती हिंदू बंद जातील की काय? का नाही विरोध केला? भगवे कपडे घालून महाराजच करतात का कुठे? राष्ट्रपती सभागृहाचे प्रमुख असताना राष्ट्रपतीला बोलवलं गेलं नाही आणि मग हे सारा कट का बाबा स्वातंत्र्य लढ्यातल्या लोकांना बदनाम करायचं? तर त्याचं कारण महत्वाचं मागणी पाठवूया. संपूर्ण स्वातंत्र्याच्या लढ्यात हिंदुत्ववादी किंवा हिंदुत्ववाद मानणारा एक सुद्धा माणूस, एक सिंगल माणूस सत्याग्रह नव्हता किंवा स्वातंत्र्य. म्हणून सरदार पटेलाला हिरो करावं लागतं नाविलादानं. ज्या सरदार पटेलांनी संघावर बंदी घालायला लावली त्यांना हिरो करावं. नेहरूंनी संघावर बंदी घालायला विरोध केला होता, पटेलांनी बंदी. माझ्यावर एक पत्रक काढलं होतं आम्ही की पटेलांनी जेव्हा पत्र लिहिलं गोळवळकराला आणि श्यामा प्रसाद मुखर्जीला, पटेल असं लिहितात की तुमच्या लोकांच्या फालतू भाषणामुळं, आगलाव्या भाषणामुळं गांधींची हत्या झाली आणि तुम्ही लोकांनी हत्या झाल्यानंतर पेढे वाटून आनंद व्यक्त केलाय. हे श्यामा प्रसाद मुखर्जीला लिहिलेलं, हे गोळवळकर गुरुजीला लिहिलेलं. त्यांच्या पत्राचं पुस्तक आहे ते. नेहरूला त्यांनी पत्र लिहिलं की मी गृहमंत्री असून सुद्धा मला दुःख येतं होते की सावरकर सहभागी असून आय विटनेस नसल्यामुळे सुटले, तर मी गृहमंत्री म्हणून मला दुःख आहे. तरी आपण सावरकर 200-300 लोक काळे पाण्याची शिक्षा भोगत होते. त्याच्यापैकी एकटाच वीर कस का झाला? बाकीचे कुठे गेले? कुठे गेले बाकीचे? पण विचार सावरकरांचा अजून एक मजेशीर आहे. डोळेनी आपल्या मराठवाड्याच्या आंदोलनाचा म्हणजे निजामाच्या विरोधातल्या संघर्षाचं एक बारकेचं पुस्तक लिहिले. त्रावणकोर, जुनागड आणि हैदराबादला बाबासाहेब आंबेडकरांनी अशी सूचना केली होती की तुम्ही आता भारतात गेले. बाबासाहेब सावरकरांनी त्रावणकोरच्या महाराजाला असं सांगितलं की तू भारतात घेऊ नको, हे हिंदू राष्ट्र म्हणून काय करायचं. धनंजय कीरनी सावरकरांच्या लिहिलेल्या चरित्रामध्ये याचा उल्लेख आहे. माझ्याजवळ त्याचा 5 नंबर आहे. तरी सावरकर वीर एकसंघ भारताचे नेते ज्यांनी त्रावणकोरच्या राजाला सांगितलं जाऊ नको भारतात. लोक म्हणतात तुम्ही म्हणायचं त्याला त्यांनी लबाड जोरात म्हणतात, मग आपण खरं तर बोलायला लबाड जोरात. ते लबाड जोरात बोलते, तुम्ही खरं सुद्धा जोरात बोलायला तयार नाही. जोरात कोणी बोलायला का गरज होती त्याची? राहुल गांधीला तर त्यागच केले. कशासाठी सावरकरांवर बोलायचं? तर म्हणलं माफी मागितली होती, पैसे घेत होता, का नाही बोलायचं? म्हणजे नेहरूंच्या बापाचा बाप मुसलमान होता हे माहित नसून तुम्ही जोरात बोल. आणि हे जोरात न बोलण्याचे परिणाम आहेत आपल्यावर. आपण ऐकून घेत होते. गांधींची काय चेष्टा करते? भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याबद्दल नेहरूंनी हिस्टोरी ऑफ इंडिया नावाचं जे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामध्ये वैभवशाली गौरवशाली भारताचा इतिहास इतका उत्कृष्ट लिहिलाय. पुणे हिंदू धर्म मानणाऱ्यांनी कसं लिहून टाकलं. इसवी सन पूर्व 6000 वर्षापासूनचा इतिहास लिहिलाय नेहरूंनी. आणि ते असं म्हणतात काय माहित नाही, मी देव मानत नाही, मला काय मानत नाही, तरी पण मला असं वाटतं की ह्या मातीत असं इतकं प्रेम आणि इतकी एकता आणि इतकी सहिष्णुता भरलेली आहे की आम्ही येणाऱ्या
प्रत्येक माणसाचं स्वागत. आणि जगाच्या पाठीवर आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्याचं विशेष महत्वाचं त्याचं कारणच आहे. आणि गांधीचं वैशिष्ट्य, गांधीला जग पुस्तक त्याचं कारण आहे. गांधीच्या आयुष्याच्या लढ्यापर्यंत आयुष्य होती, सत्याग्रह होता पण व्यक्तिगत पातळी होती. प्रल्हादाने केला असेल, सॉक्रेटिसने केला असेल, ही व्यक्तिगत पातळी. समुदायाला बरोबर घेऊन राज्य सत्ता व्यवस्था बदलण्यासाठी केलेला सत्याग्रह जगातला पहिला आहे. आणि गांधीने जगाला असं दाखवून दिलं, हातात शस्त्र घेतल्याशिवाय लढता येत नाही असं ज्या जगात मान्यता पावलं होतं, त्या जगात हातात शस्त्र न घेता लढून सुद्धा युद्ध जिंकता येतं हे गांधीने सिद्ध केल्यामुळं जगात गांधीजीला मान्यता. आणि हे भारताच्या लोकांनी आपल्या नेतृत्वाखाली केलं म्हणून भारताच्या स्वातंत्र्याला जगातल्या कुठल्याही देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा विशेष. आणि गांधीची शक्ती चर्चिलला कळाली. चर्चिल म्हणला होता या म्हाताऱ्याला मारून टाका. दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह गांधी होते तर काही करून हे म्हातारा जिवंत राखायला का? हे तर जिवंत राहिले, याच्या नेतृत्वाखाली भारताला स्वातंत्र्य मिळालं तर जगाच्या पाठीवरलं इंग्रजांचं साम्राज्य संपणार. आणि त्यानं लिहिलं याच्यासाठी, शस्त्र घ्यायला पैसा नाही म्हणून गरीब राष्ट्र लढत नसतील तर शस्त्राशिवाय सुद्धा युद्ध जिंकता येतं ही कल्पना जर रुजवली गेली तर जगात इंग्रजांचं साम्राज्य राहणार नाही. आणि हे खरं झालं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इंग्रजांचं साम्राज्य संपलं. हे होतं वैशिष्ट्य भारताच्या स्वातंत्र्याला. नेहरू असं म्हणाले होते संविधानाच्या सभेमध्ये, ज्या देशातली जनता धर्म मानते, ज्या देशातली जनता धर्म मानते त्या जनतेला घेऊन, धर्म मानणाऱ्या जनतेला घेऊन आम्हाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवायचं आहे. हे साधी गोष्ट नाहीये. कशा कशावर आरोप करतात? सुभाष बाबूचं गांधीचं जमत होते. आचार्य जावडेकरांचं एक पुस्तक आहे आधुनिक भारत, त्याच्यात जावडेकरांनी सुभाष बाबूंनी गांधीला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख 300 ते 350 पानाच्या दरम्यान कुठेतरी आहे. ते तुम्हाला मी आता सांगतो, ते जर पत्र वाचलं तर सुभाष बाबूला गांधीजीचे आदर्शस्थानी होते ते लक्षात. सुभाष बाबूचं कौतुक करणाऱ्याची दुसरी काळी बाजू सांगतो. आझाद हिंद सेनेमध्ये जे लोक येत होते सुभाष बाबूच्या, कोण होते ते? म्हणजे ते होते जर्मनीचे युद्ध कैदी. इंग्रजांकडून आपण लढत होतो, आपलं सैन्य लढत होतं, त्याच्यातले जर्मनीचे युद्ध कैदी त्यांनी सुभाष बाबूच्या हवाली केलं आणि त्याचे आझाद हिंद सेना. आणि 1942च्या अगोदर पासून इंग्रजाला मदत करायसाठी भारताच्या तरुणांनी इंग्रजाच्या सैन्यात भरती व्हावं म्हणून जिना आणि सावरकर सभा घेतली. आणि त्या तरुण जे होते, इंग्रजांनी आपल्या ज्या तरुणांनी सैन्यात भरती घेतली किंवा दाखल झाले, त्या तरुणाला हातात धरून सुभाष बाबूच्या आझाद हिंद सेनेवर हल्ला केला आणि आपल्याच लोकांना, आपल्याच माणसाला मारायला लावलं. हे होते सावरकरांनी. कुठून आलं ते? सुभाष बाबूचा आत्ता निघाला. भगतसिंगाबद्दल ते, भगतसिंगाचे वडील, भगतसिंगाला फाशी दिल्यानंतर लाहोरला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात भगतसिंगाच्या सांगण्यामुळे सहभागी झाले. कारण भगतसिंग असं म्हणाले की इथून गेल्यानंतर तुम्ही वडील आहोत म्हणून तुमचा अफिडेव्हिटचा अपमान नाही करत मी, मला सोडवायसाठी जे तुम्ही अफिडेव्हिट दिले ते मला मान्य नाहीये आणि कुणी माझ्यासाठी प्रयत्न करणार नाही. ज्या हेतूसाठी मी बॉम्बस्फोट केलाय ते माझं मला साध्य झालं पाहिजे. आणि गांधींच्या आंदोलनात तुम्ही ताबडतोब झालं पाहिजे असं सांगणारा भगतसिंग गांधी विरोधी कसं काय? आणि त्याच भगतसिंगाच्या बाजूने असणाऱ्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या कार्यकर्त्याला सावरकरांचं इंग्रजाचं जमत होतं त्या काळामध्ये थोड्या माफीनामे लिहिताना, तर ते भगतसिंगाच्या लोकांना मदत करायला तयार झाले नाही, त्याला मागून सुद्धा. हे या देशाच्या आंदोलनाचं वास्तव आहे.
का गांधी अत्यारी कोण होत्या त्या मध्य प्रदेशच्या आपल्या सभापती राज्यसभेच्या सुमित्रा त्या म्हणाल्या एकट्या बापूमुळे काही देशाला स्वातंत्र्य मिळालं नाही. तो एक कवी हास्य कवी तो म्हणाला आम्हाला काही वाटलं नाही कसं म्हणल्यामुळं, कारण की आपल्या बापाबद्दल बोलत आहे. म्हणजे गांधीचं नाव तर असतंय का बरं? काय असं गांधीने केलं? गांधीच्या आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर जे आंदोलन उच्चवर्णीय उच्च जातीच्या हातात होतं ते शेतकऱ्याच्या, सामान्य माणसाच्या, दलितांच्या, शोषित घटकांच्या कडे ते आंदोलन. बाबासाहेब आंबेडकर आंदोलनात आले म्हणजे मला देशच नाही, मला भूमीच नाही, तर माझा देश कुठला? त्या प्रश्नाची उत्तर आंदोलनाला द्यावी लागली. शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागली, म्हणून सर्व एकत्र आले आणि हे आंदोलन लोकांचं आंदोलन बनलं. फक्त विचारवंत किंवा काही विशिष्ट लोकांचं न राहता लोकांचं आंदोलन बनलं. आणि मग संविधानाबद्दल बोलताना आपण बोलतो की संविधान लोकांनी, संविधान आंदोलनामध्ये घडत. दलित येऊन संघर्ष करत होते, दलिताच्या बद्दलचा विचार करावा, शेतकऱ्याबद्दलचा विचार, कामगारांचा विचार, हे आंदोलनात आलेल्या सर्व घटकाच्या एकूण प्रक्रियेतून संविधान निर्माण होते. संविधान उगत पासून लिहिले नव्हते. धर्मांध शक्तीला जागा नव्हती, हा खरा गांधीचा. आणि दुसरं कारण, गांधी काही नेहरू सारखे धर्मनिरपेक्ष किंवा असं काही नव्हते. मग का बाबा गांधीला विरोध करतो? ते धर्म मानत होते. गांधींनी धर्माचा शिरकूट न सोडता राज्यसत्तेचा धर्माचा काही संबंध हे असा अवकाश निर्माण करायचा प्रयत्न केला. तो त्यांचा धर्माच्या विरोधात बोलला तर ठीक आहे, नाही धर्मविरोधी म्हणतोय. गांधीला काय करा? गांधीला काय करा? आणि गांधींनी धर्मसंकर केला, आंतरजातीय विवाह लावले. अजून सुद्धा कोकणात चांबडं बनवणारे आणि चांबडं कमवणारे ब्राह्मण लोक आहेत आज सुद्धा. कारण त्यांना हे करायला होतं. प्रत्येक माणसाला किती माणूस इतकं म्हणजे आपण समजू सुद्धा शकत नाही. कृपलानी एकदा त्यांच्या आश्रमात गेले, पाणी पिलं आणि उरलेलं पाणी त्या झाडाच्या कोंडीत. कृपलानीला म्हणले, गांधी तुला पाणी किती लागतं हे सुद्धा नाही कळलं. आणि मग त्याच्यात काय टाकलं? ते म्हणले मी झाडाला ते टाकलं, मी त्यांना आत्ताच पाजलं होतं, त्यांना नको होतं. तुला लागेल तेवढंच घे ना. पाण्याचा दुष्काळ पडला की गांधीची फोटो. पाण्याचा विचार केव्हा केला? झाडं लावायचं झाले की गांधीचा फोटो. झाडू मारायला आता आपल्याकडचं बघा गांधी मॉडेलच झाले. झाडू कोण मारायचं? गांधी. कचरा गोळा करायचा त्यांनी आपल्या शहरातल्या अध्यक्षांनी फुटवर अशा फोटो लावायचा आणि त्याच्याकडे बघत होता गांधी. ज्या समाजातल्या सर्व थरातल्या लोकांच्या जीवनाला जुळणारा होता किंवा टच करणारा होता गांधी, म्हणून गांधी होते. गांधीचं पटेलाचं मत होतं ते घटना. लैजन मला म्हणतात की गांधीला नेहरूला पंतप्रधान केलं, गांधी पटेला मग त्यांचं 50 नाव आहे. पहिली निवडणूक 52ला झाली. निवडणूक होता पंतप्रधान कशा काय झाले असते ते बीजेपी बोला. निवडणूक तर 52ला झाली ना. मग ते गांधीकडे नाव आलं होतं. ते राष्ट्राध्यक्ष पदासाठी, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी आले. मौलाना अब्दुल कलामला 3दा कंटिन्यू झाले होते. आता दुसऱ्याला अध्यक्ष करायचं होतं. स्वातंत्र्य समोर आहे. गांधीला माहित होतं की नेहरूला करायचं. हे खरं. पटेलांचे नाव आले होते पण त्यांनी म्हणले पटेलाकडे दिली ती यादी. पटेलांनी नेहरूचं नाव घातलं, गांधीकडे दिलं. गांधी हे नेहरू अध्यक्ष. ह्यांना चिंता पटेल का बरं पंतप्रधान नाही? मग ते ऐकणच गेले. आम्ही सांगितलं तर ऐकत नाही ना म्हणून. तर मी म्हणलो अरे आडवाणीचा संघटनेवर दबदबा होता, मग आडवाणीला पंतप्रधान करायचं आणि वाजपेयीला का बरं केलं? पंतप्रधान संघटनेचा प्रमुख नाही, पंतप्रधान जनतेच्या मनावर राज्य करणारा लागतो. हे त्यावेळेस पासूनही आहे, पूर्वीपासूनच आहे.
नको असलेले लबाड प्रश्न निर्माण माहीत नसलेले. परवा माझ्याकडे बीजेपीचा एक जनरल सेक्रेटरी कशाला आला तर माहित नाही आमच्या घराकडे. मी पुस्तक वाचत बसलो होतो, आला मध्ये म्हणजे नेहरूचं पुस्तक वाचलं. त्याला म्हटलं नेहरूने लिहिले. म्हटलं हो म्हटलं कुणाचं तर नाव त्या दुसऱ्याने लिहिल्याचं नाव बिलकुल लोक त्याला म्हणलं एक मिनिट तुझं बसायचं का लई बरे आल्यास तर माझं मी बी तुझ्यावर बिलकुल मला त्यांना कसं बोलू शकतो. त्याला मी त्या मुद्दीला नेहरू जेलमध्ये, नेहरूची आई जेलमध्ये, नेहरू जेलमध्ये, कमला नेहरू जेलमध्ये, इंदिरा गांधी जेलमध्ये, फिरोज गांधी जेलमध्ये, नेहरूच्या दोन्ही बहिणी जेलमध्ये, त्यांचे दोघीचे नवरे जेलमध्ये, इंदिरा गांधीचा नवरा जेलमध्ये, सारं घरचा घर जेलमध्ये होते. तेव्हा का नाही बोललो ना घराविषयी? तुम्ही ते जेलमध्ये होते तेव्हा का नाही बोलले घराविषयी? सतत बदनाम करायचं का? आपली रयत मोठी करता येते, दुसऱ्याची बारीक करायचा प्रयत्न करायचा आणि आपण गप बसतोय, त्यांना मदत करतोय आपण. हिंमत होत नाही आपली बोलायची. जेव्हा गांधींनी म्हणजे राहुल गांधी जेव्हा सावरकरवर बोलायला लागला तर कित्येक माझ्या मित्रांनी म्हणले की सावरकरांवर बोलायची काय गरज होती. म्हणतात सावरकरांवर बोलायची गरज होती. मी काही असेल पण राहुल गांधी बरोबर बोलतोय की होय बोलणार, जे खरं आहे ते बोलणार. कोर्टात त्यांनी इतकं चांगलं स्टेटमेंट दिलं, हसले लोक. मी काही सावरकर नाही माफी मागायला, मी गांधी आहे. मी त्या पक्षाचा प्रमुख म्हणून नाही करत, पण हे म्हणायची गरज होती नॅशनल लीडर कुणीतरी. काय नाही म्हणायचं? बरं हे कधी होतं का? आपल्यालाही स्वातंत्र्यवीर सावरकर शिकवले. आम्ही लहानपणी तेच म्हणायचो, तळमळला काहीतरी समुद्र आम्हाला अर्थ बी कळत नव्हता, कारण आम्हाला शिकायला मिळत नव्हतं. ते मास्तर आम्हाला शिकवलं, त्याला बी कळत नव्हतं. कुणाला संस्कृत कळत होतं? रजनी आली रिजवायला 4च्या इथे 25 तरी एक कविता होती. मला 11वीला गेल्यावर ते रजनीचा अर्थ का, म्हणजे सर्वसामान्य माणसाला हे सांगायचंच नाही का? सामान्य माणसातून गांधीला उपवायचा का प्रयत्न? गांधी कोण होता? गांधीला का मानतात एवढं? जेव्हा तो जॉर्ज पंचम गांधीला भेटायचा असं म्हणा, चर्चिल म्हणलं नंगा फकीर आहे, उच्च मिळली की काय जरूरत आहे एवढे? ते हिंदीत संवाद आले बरे. तो पंचम म्हणाले की नंगा फकीर आदमी इतना बड़ा देश आपके पीछे लेके घूमता रहता है, मिलेंगे तो सही है ना. त्याला ड्रेस कोड पाठवला, असा काय. गांधी काय हाताने शिवलेली चप्पल आणि ते ड्रेस आपलं एक त्यांचा पंचा घालून हातात काठी निघाले गेले. सेक्रेटरी म्हणाला की आलेत गांधी भेटायला. तो पंचम आणि चर्चिल म्हणाला की आ गया मगर पूरा नव्हता. गेल्यानंतर पंचम जॉर्ज म्हणाले की मिलेंगे, आले भेट. गांधीचा अपमान करावा म्हणून चर्चिल पंचम जॉर्ज असं म्हणाले, इतने बड़े लीडर हो, आंख पे कपड़े तो दिख रहे नहीं है, इतने कम कपड़े. काय गांधीने उत्तर दिलं असेल? गांधी असं म्हणाले की माझ्या देशाची लूट करून करून तुम्ही पार घेऊन आलात, जे शिल्लक होतं त्याच्यातलं घालून. त्यांची काय छाती 56 इंची नव्हती ना, आता 56 इंच छाती होता. त्या ड्रमला बघितलं की घाबरत. हे आपल्या देशातलं नाही आहे. जगाच्या पाठीवर मी हे जगाच्या पाठीवर भारताच्या स्वातंत्र्याचा लढा आणि देशाचं स्वातंत्र्य हे जगातल्या 80 ते 90 गरीब आणि बारक्या राष्ट्राला अभिमानाची गोष्ट होती. म्हणून आपण कुणाच्याही बाजूला न जाता
अलिप्तता चळवळ चालवायचो, त्याचे आपले सारेच्या सारे पाठीमागे उभं राहत होते. 90च्या 90 राष्ट्र त्यांना जगाच्या पाठीवर भारत आधार वाटायचा. एवढं सारं पुढे झालं. सारे 10 वर्षात सारे देश अजून कुठं उरलाय का नाही माहित नाही, सारं फिरून झालं तरी एक राष्ट्र उभं राहिले आमच्या बरोबर. हीच चिंता आहे, हीच चिंता आहे मला की या देशाचा स्वातंत्र्याचा लढा ज्या लोकांनी लढवला आणि जगाच्या पाठीवर भारत हे शोषिताच्या बाजूने उभा राहणारं शक्तिशाली राष्ट्र आहे आणि हिंसेपेक्षा अहिंसेच्या ताकदीवर आणि सत्य बोलण्याच्या जीवावर जर जगाला झोपू शकते ते राष्ट्र आमचं नेतृत्व करीत म्हणणाऱ्या देशाने आता काय करायचं? आम्ही बाजून मान खाली घालायची? काय धर्म? आपल्या देशातल्या लोकांनी मान्यता दिली. लोक म्हणतात धर्माचं. जिना असं म्हणाले की गांधी धर्म पाळायचे म्हणून त्यांच्या मागे धर्माचं बोलायचं म्हणून लोक करायचे. नेहरूच्या मागे काय राहत होते? नेहरू कधीच धर्म मानला नाही. भारत माता की जय म्हणलं तर कोण आहे भारत माता? पुस्तक लिहिलं नेहरू. धर्मनिरपेक्ष असून सुद्धा नेहरूच्या मागे लोक लाखोनी उभा राहिले. त्याचं कारण असं की सत्य आणि प्रामाणिकपणा हे साऱ्यात मोठी शक्ती आहे हे नेहरूला गांधीला कळलं. आणि एवढा मोठा वारसा आमचा गेल्या 10 वर्षामध्ये कमजोर करायचा प्रयत्न केला आमच्या तटस्थ भूमिकेने. काय नाही खरं वाटलं रे? त्यांना जाऊन कुठंतरी त्या बद्रीनाथच्या कुठंतरी कपडे घालते बघे. अरे मग एवढी ताकद आहे तुझ्या देवात तुझ्या, मग चीन मध्ये चीनचे लोक आमच्या बॉर्डर मध्ये कसं काय घुसले? तुझ्या देवाला सांग ना हातात त्यांना म्हणून. आम्हाला काही समजतच नाही. आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात गांधीचं नेतृत्व त्यांना म्हणजे आता गांधींनी नेतृत्व केलं लढ्याचं हेच पुसून टाकायचं आहे. नेहरूच्या बाबतीत तेच. आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हाला सांगतो मी फारच जास्त पुणेकर दलितांच्या मध्ये आणि गांधीमध्ये जे दुखळी निर्माण करायचा प्रयत्न केला तो पुणे करारामध्ये रावसाहेब कसबेंनी पुणे करारामध्ये बाबासाहेब आंबेडकर की मला 90 पेक्षा जास्त जागा मिळणार नव्हत्या, तर मला 148 जागा गांधीमुळे मिळाल्या आणि गांधीच्या आभारात. दुसऱ्या दिवशी जे आझाद मैदानावर भाषण केलं बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे कराराच्या संबंधाने, तर त्याच्यामध्ये त्यांनी आभार मानले बाबासाहेबांचे ह्याचे गांधींचे. आणि ते असं म्हणाले की मला बोलायचं होतं त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाऊन गांधी बोलत होते. आणि रावसाहेब कसबेचं असं म्हणणं, सरोजिनी नायडूचं लंडन मध्ये जी भेट झाली होती त्या दोघांची 3 बार गोलमेज परिषदेला गेले, तेव्हाच तिथं त्यांचं ते सारं तिथंच ठरलं होतं की आपल्याला असं करा. आणि मग रावसाहेब कसबे असं सांगतात की पुणे करार हे आंबेडकरांच्या राष्ट्रीय जागांचा संबंध असलेला होता असं नाही. इथल्या हिंदूला बरोबर एक झटका द्यायचा होता. गांधी उपोषणाला बसले. संपूर्ण भारतामध्ये प्रचंड वादळ निर्माण झालं. नेहरूची पत्नी दुसऱ्याला म्हणजे मोतीलाल नेहरूची पत्नी घरात कुणाला जीव देत नव्हती. तिने घरात स्वयंपाक करून रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना बोलून घेऊन जेवायला घातलं, सांगितलं गांधीवर. मुंबईमध्ये एका मंदिरात मतदान झालं. ते प्रवेश द्यायचा का नाही, ते प्रवेश द्या, पण गांधी वाचले पाहिजेत म्हणण्याच्या बाजूने जादा मत. आणि म्हणून मग कसबे असं लिहितात की एवढा मोठा हिंदूला शक हे गांधीच देऊ शकत होते. आणि म्हणून हा पुणे कराराच्या अगोदरचं उपोषण हे बाबासाहेबांच्या रिझर्वेशनच्या पेक्षाही हिंदूला जागृत करण्यासाठी होतं. जर तुम्ही हे मान्य केलं नाही तर देशाचे तुकडे होतील, नाही तर गावगाव, नाही तर कोण होते मग त्यांच्या बरोबर 2 ते 3 हिंदू नेते होते. म्हणजे मदन मोहन मालवीय, सप्रू ही लोक होती कमिटी गांधीशी आणि बाबासाहेबांची बोलत.
त्यात नेहरू नव्हते. आणि हे पुणेकरात साधलेली एक मुलाखत घेतली आहे, नागनाथ कोतापल्लेनी घेतली आहे त्यानंतर रावसाहेब पटेलची. त्याच्यात नागनाथ कोतापल्ले विचारतात मग दलित लोक का बरं गांधीच्या विरोधात? काश्मीरी इतकं मस्त उत्तर दिले. ते असं म्हणाले, आम्हाला आमचं संघटन करायचं होतं, कोणतं शत्रू लागतो म्हणे संघटन बांधायला. पण शत्रू बारका जर ठरवला तर बारका होईल ना संघटन, म्हणून आम्ही मोठं इतकं उपासात्मक उत्तर आहे. आणि मग आंबेडकरांची बाजू घ्यायचं, गांधीला ठोकायचं. अजून एक गैरसमज पसरवतात, गांधीला म्हणजे आंबेडकरांना पाडलं नेहरूंनी प्रचार करून 53. पण हे पण त्यांना कळायला पाहिजे, जेव्हा जागा रिकामी झाली मुंबईची, बंगालची फाळणी झाल्यानंतर घटना समितीवरलं पद गेलं बाबासाहेबांचं आणि मुंबईला जयकारांनी राजीनामा दिल्यामुळं महाराष्ट्रातली मुंबईची जागा रिकामी झाली घटना समितीची. काँग्रेसच्या कोट्यातून बाबासाहेबाला ती जागा देऊन काँग्रेसने निवडून आणलं होतं बाबासाहेबाला घटना समितीवर. हे कोण सांगायचं? हे नाही सांगायचं. आणि आपल्याला वाटतं खरंच बाबासाहेब, कारण आपण सध्या वाचन नाही केल्यामुळं जे काही पसरवलं जाते त्याचे अंध श्रद्धाळू किंवा अंधभक्त झालोय आपण. आणि आपल्या लोकांना वाटतंय कशाला पुण्याच्या नादाला विरोधात बोलले की मध्ये घालते. आणीबाणीत असंच होतं, कोण बी नाव माणूस दिसले की दुसरे माणसं घाबरायची, मला पोलीस आहे का काय. निर्भय बनवची बिल्ले दिली होती आपल्याला 2 ऑक्टोबर. मी उदगीरमध्ये लावले, पोलिसांनी धरून नेलं आमच्या कार्यकर्त्याला. आणि हे काय ते साहेब रंगाने लावले म्हणजे मला घेऊन गेले पोलीस. PSI खतरनाक होतं, ठरलं की मारायचं. मला म्हणलं हे काय? म्हणलं निर्भय बनवाय. फोटो कुणा काय तुम्हाला माहित नाही, त्यांनी त्याचा अर्थ काय? कुणालाच घेऊ नका. त्यानं म्हणलं कुणाला घेऊ नका म्हणलं, हे तर आपल्याला भीत का नाही. मनातली भीती निघायची की मला आत्ताच्या व्यवस्थेबद्दल बोलायचं आहे. कुठे नका बोलू, खरं बोला ना. खरं बोललं तर काय प्रश्न? खरं बोला ना. खरं बोलून जर व्यवस्था बदलत असेल असं आपल्याला वाटत असेल तर खरं बोलायला का हरकत? आणि म्हणून गांधीचा मोठेपणा, तुला रस्त्यावर येऊन मोर्चा नाही काढू शकत ना, तर ब्रिटिश कपड्याचे होळीकरण कपडे खादीचे घालायला. म्हणून खादी वस्त्र नव्हतं, खादी शस्त्र होतं स्वातंत्र्याच्या लढ्यात. खादीचं आणि त्या खादीचे टिंगल आज जेवढी होते तेवढी कधीच झालं. खादी वस्त्र नव्हतं. सत्याग्रह कधीच कोणी कल्पना केली नसेल हे अस्त्र आहे. तुम्हाला मजा सांगतो, काँग्रेसमध्ये मतभेद होता नाही. मिठाचा सत्याग्रह करायचा होता. मोतीलाल नेहरू म्हणाले नमक कुठला नाही स्वतंत्र. गांधीला विरोध, मोतीलाल नेहरूचा. गांधी म्हणाले करते तो देतो. त्या म्हाताऱ्याला बरोबर माहित होतं लोकांची काय. सत्याग्रहाच्या पहिल्या दिवशी गांधी जाणार तिथं सत्याग्रह करणार, त्याच्या पहिल्या रात्री मोतीलालला जेलमध्ये घातलं. पुन्हा गांधी म्हणाले करके देखण्याची पहिली रात्र त्याला कळलं. हे शस्त्र कुठले जे उभा केले होते ना गांधीजी. दक्षिण आफ्रिकेमध्ये हे आपल्याकडे एक आलं बघा, ते कोणतं NRC दक्षिण आफ्रिकेमध्ये 1907 साली होती. भारतातून गेलेल्या साऱ्या लोकांना हाताचे ठसे, पायाचे ठसे, नवरा बायकोचं लग्न झालं असलं तर रजिस्टर केल्याशिवाय मान्यता नाही असं सारं होतं. मग गांधी एका दिवशी गेले, महिलाला सत्याग्रह आणायचा आहे, मग करणार काय? कुठली आणणार महिला? कस्तुरबा आली तर येतील, नाही तर नाही येणार. कस्तुरबा कधी कधी रागावले की म्हणायचं बापू नीट बोलायचं, मी 6 महिन्यांनी तुमच्यापेक्षा वडील आहे. वडील माणसाचं ऐकायचं, हे संवाद येत. गांधी गेले, आता तिला सांगणार पण समजावून स्वयंपाक करत होत्या. कस्तुरबा मध्ये गेले गांधी. हे गांधींनी लिहिले दक्षिण आफ्रिकेच्या सत्याग्रहाच्या इतिहासात. गांधी गेले मध्ये
आणि म्हणलं उद्या तू मी नवरा बायको नाही बरं मग कस्तुरबा गांधी म्हणाले की मी नाही बस सरकार म्हणतो. अहो आपल्या गाठीवर बसलेल्या बांधलेल्या आणि हे काय सांगते सरकार. आता मी काय सांगू तुला सरकार सांगते मग काय करणार आम्ही तर लढणार तुम्ही पण लढा. हा मला आता कळलं मला एकदा जेलमध्ये घातलं की तुम्ही काय बी करायला रिकामे म्हणून चाललंय. कल्पना करा कस्तुरबा आंदोलनात उतरल्या तर 10,000 दक्षिण आफ्रिकेत मैदानी हे होतं गांधीची कमाल. ज्या अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस त्रास दिला गांधीला त्यांनी हाताने दोडे शिवून त्या अधिकाऱ्याला दिले होते पाय चपला. तो म्हणला मी शोक कपाटात ठेवला. आणि पुन्हा गांधी भारताकडे निघाल्यावर म्हणले माझी हिंमतच होत नाही एवढ्या मोठ्या माणसाने शिवून दिलेली चपला पाय घालून. जगाच्या पाठीवर इथं वाचलेले सर्व लोक आहेत इतिहास वाचणारे लोक आहेत. जगाच्या पाठीवर गांधी सारखा क्रांतिकारी नेता मला जगात कुणी दाखवा की जो कायदा मोडत होता नौजारीला सांगत होता हो मोडला मी कायदा तुझ्या काय शिक्षा असेल ते कर. बॅरिस्टर असून कधी हेच नाही केला माझा वेळ वाया घालू नको तुझा वेळ वाया. आणि गांधी म्हणायचे तुमच्या कायद्याप्रमाणे तुम्ही मला शिक्षा द्या ते मोडणं माझं कर्तव्य होतं कारण मी ज्या देशातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतोय त्यांच्या हिताचा हा कायदा नाही म्हणून मी तुमच्यापेक्षा अधिक कायदा पाळणार आहे. सुटून आल्यावर एकाने 6 वर्षाची शिक्षा दिली त्या जजने सुटून आल्यावर त्याच्या घरला गेले ना. त्याची बायको म्हणाली मी देवाजवळ प्रार्थना करते ह्याच्यानंतर तुमची केस माझ्या नवऱ्या पुढे एवढं पाप आपल्या हातून. गांधी इंग्रजांच्या विरोधात नव्हते म्हणून चरित्र लिहिलं कोण अमेरिकेचा लुई पिक्चर कोण काढलं ब्रिटिश गांधी. आणि सगळ्यात जास्त मित्र इंग्रज. एका तर ठिकाणी बिशपने असं लिहिलंय की आमच्या शाळेमध्ये आम्ही गांधीवर निबंध लिहायला लावायचो. बिशप लोक गांधीवर भाषण करायचे. मग सरकारला प्रश्न पडला की हे शाळा निबंध लिहिते आपण जर गांधीला पकडलं तर हे सारे विरोधात जातील म्हणून ही प्रॉब्लेम होईल. हे होते गांधी. ज्या चर्चिलनं गांधीला मारा म्हणून सांगितलं होतं त्या ब्रिटिश पार्लमेंटने ठराव घेऊन चर्चिलच्या बाजूला गांधीचा पुतळा बसवला. ह्याच्यापेक्षा दुसरा बदला कोण घेऊ शकतो. त्या गांधीचीच असतात. कॉन्स्टेबलला मोटरसायकलला दंड लावलं तर त्या कॉन्स्टेबलला बोलायची हिंमत नाही गांधीला शिवाय दिली. आणि गांधीला शिवा देऊन आपण ऐकून घेणं हे गांधीचं नाहीये या राष्ट्राचा अपमान आहे. जगाच्या सभ्यतेचा अपमान आहे. जगाच्या सभ्यतेच्या विरोधातले लोक आहेत हे. म्हणून कुठल्याही परिस्थितीत ऐकून घेतल्यानंतर स्वातंत्र्य लढ्याचा अभिमान आम्हाला त्याच्यासाठी आहे की हा स्वातंत्र्य लढा सामान्य माणसांनी लढवून जिंकलेला. दुसऱ्या साम्राज्यशाही नष्ट झाली. चीन मधली झाली बंदुकीतून झाली. व्हिएतनामची झाली बंदुकीतून झाली. रशियाची झाली बंदुकीतून झाली. फिडेल कॅस्ट्रोनी बंदूक घेऊन 10-12 लोकांनी सत्ता काढली. गांधीला ते मान्य नव्हतं. 35 साली चर्चा झाली होती की आता आपण स्वातंत्र्य लढाई लढवायला पाहिजे. गांधी म्हणाले जोपर्यंत माझ्या देशातला सर्व माणूस संपूर्ण सहभागी होणार नाही आंदोलनात त्यांनी मिळवलं हे वाटलं पाहिजे. कुणी दुसऱ्यांनी मिळवलं असं वाटलं का मला. मी मिळवलं हे स्वातंत्र्य असा अभिमान वाटला पाहिजे जनतेला. म्हणून हा लढा झाला. म्हणून या लढ्याला वेगळं वैशिष्ट्य. आणि हे म्हणते त्यांनी एकट्यानेच केलं. तुम्ही कुठं होतो. मी एका जागी म्हणलो आज तुम्हाला मारायचंच होतं पाकिस्तान वेगळं होईल म्हणून. तुम्ही बघा नेहरूला काश्मीर बद्दल नाव ठेवलंय. पटेल आणि गांधी काश्मीर हातात घेऊन ताब्यात घेऊन बोलायचं भानगडीत. त्यांचं म्हणणं काय होतं आपण काय म्हणतोय राजा मुसलमान असला जनता हिंदू हैदराबाद ते आपणाला पाहिजे. इथला राजा हिंदू होता मुसलमान जनता आपोआप नॅचरली जाईल ना ते पाहिजे. पण नेहरूला असं वाटलं की बहुसंख्यक मुसलमान वस्ती असलेलं राज्य जर पुन्हा पाकिस्तानमध्ये गेलं तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून जगाच्या स्टेजवर मिळवायचा आपल्याला अधिकार आहे. म्हणून नेहरू तर मिळवत होते काश्मीरवर आणि म्हणजे नेहरूनच घातलं. कुठल्याही वाचते त्या नागपूरचं
भागवत ते जनावरांच्या डॉक्टरचं डॉक्टर काय वाचता त्यांना त्या भारताचा इतिहास किती दुर्दैव असलं. कॅम्ब्रिजांनी विद्यापीठात शिकलेला राहुल गांधी फेकू आणि ज्याच्या शाळेचा पत्ता नाही ते म्हणजे साऱ्यात आपणच मराठा आलो ना, आपण मान्यच केले ना. आपल्यापैकी सुद्धा लोक बसले जरा काही पावलाटावणी पण ते राहुल गांधी म्हणजे काय आणि त्याला पण टाळ्या वाजवते ते त्याला म्हणते तुम्हा हिप्नॉटिझम केलं आपल्याला. हिप्नॉटिझम 10 वर्ष. माझ्या एका व्याख्यानात डॉक्टर समोर बसले होते, त्यांना म्हणलं तुम्ही टाळी वाजवली का नाही तेव्हा कोरोना थाळी वाजवली का नाही. आणि मग टाळी थाळीने जर दूध कमी होणार होते तर इंजेक्शन कशाला मला निघाले. टाळ्या थाळ्या वाजवायला लावल्या, त्याचं परीक्षण केलं की अजून भारतातल्या लोकांचा मेंदू किती शिल्लक आहे. आपण सांगितलं त्याला की आमचा मेंदू तुझ्याकडे कवच गेलाय. म्हणजे या देशातली आत्ता बीजेपी आणि मोदीच्या विरोधातली लढाई फक्त मतदान पेटीपुरती राहिली नाही, तर माझा गेलेला मेंदू परत मिळवायची पहिल्यांदा सर्वात मोठा संघर्ष तो आहे की नाही मला माहिती. आणि ही लढाई कठीण आहे, संघर्षाची आहे. बोललं की जेलमध्ये राहते म्हणते आणि मग बाहेर तर राहून काय करा. जेल मस्त राहते तुम्हाला मी मुद्दाम सांगते. बरोबर 11 वाजता जेवायला मिळते डॉक्टर, घरी मिळत नाही पण बरोबर. सकाळी चहा, ब्रेडचे 2 स्लाइस, 11 वाजता जेवायला, पुन्हा 5 वाजता कंपल्सरी जेवायला, 6-6:30 वाजले की मध्ये घालून कुरूप लावते. बाहेर सुद्धा येते नाही, निवांत आराम चांगलं गादी म्हणून तर म्हणायचं. भीती निघून गेली की तुम्हाला जगाच्या पाठीवर कुणीच घेतली नाही. म्हणून वाचन आत्ता आपल्यावर पाहिजे की जे खरं आहे ते बोलायचं आहे आम्हाला. जे खरं आहे चौकात चौकात बोला, बसल्या जागी बोला. तुम्हाला बोलावंच लागेल. पेपर आपल्या बाजूने नाही, टीव्ही चॅनल आपल्या बाजूने नाही. पण भारतात एक गोष्ट चांगली आहे की एकानं दुसऱ्याच्या कानात सांगितलं की जेवढं लवकर पसरतं तेवढं दुसरं कसं तेवढे तर करूया. आपण बसून जर हे करणार नसलो तर मग उगाच आपले मेळावे सांगणं, त्याला बोला बरोबर नाही भाऊ, बरोबर नाही भाऊ, बरोबर नाही. तुझ्या म्हातारी बाई झाली जास्त काहीच करायला नाही गेलं, कोणी काही करायला गेली तर काय करतो. मोठं बसलं तिका जेवढ्या जेवढे एक भाषाने गेल्या असली आपली अवस्था झाली. आता उगं मोदीला शिवाय द्यायचं बरं का. हे मोदीचा प्रश्न नाही, हे भारतीय संस्कृतीवरचा हल्ला आहे, भारतीय संविधानावरला हल्ला आणि भारतीय एक मोठ्या प्रमाणात भारताचा जो स्वाभिमान ज्याला आपण एक उच्च संस्कृती जगाच्या पातळीवर आपल्याला मानली जाते त्याचा. बाकी मटेरियलिझम आहे. अमेरिकेमध्ये काय संस्कृती, स्थानिक लोकांना कापून टाकलं, बाहेरून आलेल्या अतिरेकी लोकांनी सत्ता हातात घेतली ना अमेरिका बसवली. आपल्याला 1000 वर्ष. मी तुम्हाला विनंती करतो जरा वेळ हिस्टरी ऑफ इंडियाचं बरोबर वाचलं पाहिजे. नाही ते वाचायलाच पाहिजे नाही. आता मराठीला नाही, काही इंग्रजीचा बी प्रॉब्लेम नाही इंग्रजीचा. त्यामुळे पुस्तक वाचा. मी आमच्या सरकार निवडणुकीच्या कार्यकर्त्याला मी हात जोडून वाचा. म्हणजे नुसतं एवढं आपला फायदा येत आहे की नुसतं वाचणाऱ्याला खूप कष्ट लागतात. आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल मध्ये राहत असल्यामुळे कमी वाचून सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान घेतो. पुस्तक वाच. सांगताना समोरच्या माणसाच्या पुढे मी कार्यकर्त्याला म्हणत असतो, कार्यकर्ता गाढव काट्यासारखा असला पाहिजे. कुठून बी पडला की तुझं एक टोक वर राहिलाच पाहिजे. सारेचा सारा साफ होता कामा नये. तो टोचलाच पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत टोचला पाहिजे. आणि तुम्ही जर दुसऱ्याला टोचणार नसाल तर तुमचं अस्तित्वच सिद्ध होणार नाही. टोचायला सुरू करा. आणि इथं या व्यवस्थेला टोचल्याशिवाय ही व्यवस्था बदलणार नाही. हे न्यूज चॅनल वाले वगैरे कसं असतात माहिती का, उद्या तुमची ताकद झाली की तुमच्या बातम्या द्यायला सुरू करते. त्यांच्याकडे भाट जगाच्या पाठीवर कुणीच राहत.
त्यामुळे स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास मोठं पुस्तक वाचणं होत नसेल तर स्वतंत्रता आंदोलन की विचारधारा म्हणून मधुलिकेचे अत्यंत उत्कृष्ट पुस्तक आहे. हे आपल्याला वाचायला पाहिजे. भुवाचं पुस्तक आहे गांधी नंतरचा भारत, रामचंद्र बुवा, वाचायला पाहिजे. आणि मी तुम्हाला अशी विनंती करतो, आपल्याला पाहिजे असेल तर हे माझे झेरॉक्स आहे. बाबासाहेब आंबेडकर, गांधी, भगतसिंग, गांधी, नेहरू, गांधी, पटेल, गांधी, पटेल, नेहरूवाद हे कृत्रिमरित्या निर्माण केलेले आहेत. आता त्याचा फक्त एक उदाहरण आणि समजू. पटेल आजारी पडले होते. पटेलचे नेहरूचे मतभेद होते आणि पटेलाचे समर्थन करणारे बी नेहरूचे होते. पटेलांना वाटलं की आता आपण जास्त दिवस राहणार, तर त्या समर्थकांना बोलून गेलो. म्हणलं पटेल असं म्हणाले की बापू मी आगे